हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण जेव्हा ऑफलाईन मध्ये होतो तेव्हा आपला चॅप्टर चालू होता कार्बन कंपाऊंड्स. आणि आपण ह्या चॅप्टर मध्ये लास्ट लेक्चरला नॉमेनक्लेचर हा पॉइंट फिनिश केला होता. देयर आर टू टाइप्स ऑफ नॉमेनक्लेचर, कॉमन नेम सिस्टीम आणि आययुपीएसी सिस्टीम. आययुपीएसी सिस्टीम मध्ये आपण बघितलं देयर आर सर्टन रूल्स अकॉर्डिंग टू विच द नेम्स आर गिवन टू द कंपाऊंड. काही फंक्शनल ग्रुप्स असतात त्यांचे आपण सफिक्स वापरले होते, जसं अल्डिहाइड साठी आल, केटोन साठी ओल, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड साठी ओइक ऍसिड, त्याच्यानंतर इथर साठी प्रेफिक्स सफिक्स नव्हता आणि ईस्टर साठी आपण वापरला होता ओएट. अमाइन साठी सफिक्स अमाइनस आहे. आणि जर हॅलोजन आपला फंक्शनल ग्रुप असेल तर आपण सफिक्स न वापरता प्रेफिक्स वापरतो आणि प्रेफिक्स असतो हॅलो. त्यानंतर आपण पुढे सरकणार आहे आणि आपण कंबशन रिएक्शन बघणार आहोत. थोडक्यात नॉमेनक्लेचर नंतर काही प्रकारच्या रिएक्शन्स आपल्याला बघायचे, ज्याच्यामध्ये आपण कंबशन, ऑक्सिडेशन, ऍडिशन अशा रिएक्शन बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी झालेलं आहे, हा चॅप्टर फिनिश झालेला आहे, पण काही विद्यार्थ्यांचा हा झालेला नव्हता आणि आपले क्लासेस बंद झाले ऑफलाईन, त्यामुळे आपण हा पार्ट रिवाइज करतोय. झालेल्यांसाठी रिव्हिजन असेल आणि ज्यांचं झालेलं नाहीये ते लक्ष देतील. कंबशन. कंबशन मराठीत याला म्हणतात ज्वलन. When a substance is completely react with oxygen, the reaction is known as combustion. कोणताही पदार्थ जेव्हा ऑक्सिजन सोबत संपूर्ण रिॲक्ट होतो तेव्हा त्या रिॲक्शनला काय म्हणतात? कंबशन रिॲक्शन असं म्हणतात. ठीक आहे. मग आता जसं की आपल्याला माहिती आहे की आपण कार्बन कंपाऊंड सोबत डील करतोय, तर अर्थातच आपण बघणार आहोत कार्बनचं कंबशन. Various substances consisting of carbon, and that's why the combustion of the carbon can be brutainized. See, when the coal is burned in air, right? So what is the reaction is happen? C plus O2, it will gives CO2. बरोबर आहे, कार्बन डायऑक्साइड. Then the second reaction. आता कार्बन जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा याच्यातून कार्बन डायऑक्साइड तर तयार होतोच, प्लस याच्यामधून हीट आणि प्लस एनर्जी पण किंवा सॉरी हीट आणि लाईट पण बाहेर पडतं. हीट अँड लाईट हे सुद्धा यातून बाहेर पडतं. त्यानंतर दुसरी रिएक्शन आहे. दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपण घेऊयात मिथेन CH4. दोन ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत हा जर कम्प्लिटली रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला मिळतं CO2 प्लस H2O प्लस हीट आणि प्लस लाईट. म्हणजे हीट आणि लाईट हे कॉमन फेनॉमेनॉन आहे जेव्हा सबस्टन्सेस हे काय केले जातात? कंबस्ट केले जातात, कंबशन मध्ये जातात. त्याच्यानंतर आपण इथिल अल्कोहोलची रिएक्शन घेऊयात. CH3CH2OH इथिल अल्कोहोल. आययुपीएसी नेम, दोन कार्बन ऍटम म्हणून इथेन, शेवटचा ई काढला, OL जोडला, इथेनॉल. मग इथेनॉलची रिएक्शन तीन ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत होते, 3 O2 मॉलिक्यूल्स आर देयर. अँड व्हॉट इज द प्रोडक्ट? इट इज 2 CO2, दोन कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल यातून बाहेर पडतात, प्लस याच्यामधून 3 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात, 3H2 प्लस हीट अँड लाईट आर द कॉमन substances or common byproducts are there. So basically in combustion a substance that is carbon compounds completely react with oxygen and they gives heat, light, water and carbon dioxide, right? जेव्हा आपण आपल्या घरातला LPG गॅस सुद्धा बर्न करतो है ना, LPG मध्ये तुम्हाला माहिती आहे कोणता गॅस असतो, कंटेंट असतो, याच्यामध्ये असतो प्रोपेन आणि ब्युटेन. मग जेव्हा हा प्रोपेन गॅस सुद्धा बर्न केला जातो याच्यातून पण काय आपल्याला मिळतं? तर याच्यातून पण आपल्याला मिळतं कार्बन डायऑक्साइड, वॉटर मॉलिक्यूल, वॉटर वेपर्स, त्याच्यानंतर हीट आणि लाईट. ठीक आहे. मग तुम्ही याची रिएक्शन लिहू शकता का प्रोपेनची? तर प्रोपेनची रिएक्शन खूप सोपी आहे. प्रोपेन सोबत 5 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ला ट्रीट करा, याच्यातून तुम्हाला काय मिळेल बघा. प्रोपेनची रिएक्शन CH3 CH2 CH2 CH3 हा आहे तुमचा प्रोपेन. याला आपण ट्रीट केलं 5 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. काय मिळालं आपल्याला? याच्यातून मिळाले 3 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल प्लस 4
वॉटर मॉलिक्यूल प्लस हीट आणि प्लस लाईट, हे यातले काय आहे, बायो प्रोडक्ट आहे. सो दिस इज अबाउट कंबशन रिएक्शन. या पुढच्या पेजवरती 1 to 4 वरती आणि ते एक प्रोसिजर दिलेलं आहे. या प्रोसिजर मध्ये काय सांगतायत, वी नो दॅट द कार्बन कंपाऊंड्स आर ऑफ 2 टाइप्स, दॅट इज सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. जेव्हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बर्न होतात तेव्हा ते क्लिअर ब्ल्यू फ्लेम देतात. When saturated hydrocarbons are burned, they gives clear blue flame. While unsaturated hydrocarbons burn, they gives yellow flame, which is known as sooty flame, because it releases carbon, unused or unburned carbon. म्हणजे जेव्हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, जसं की बघा तेलाचा दिवा पेटवतो आपण नाही का देवासमोर, कशी फ्लेम असते, येल्लो फ्लेम असते. स्टोव पेटवतो, स्टोवची फ्लेम कशी असते, तर ती सुद्धा येल्लोच असतो. कापूर पेटवला जातो, कसा असतो, येल्लो फ्लेम असतो. ऑब्विसली हे सगळे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. लाकूड, चुलीमध्ये जेव्हा लाकूड जाळलं जातं किंवा होळी मध्ये तुम्ही जेव्हा लाकडं जाळतात तेव्हा ही येल्लो फ्लेम असते. याचं कारण हे सगळे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, म्हणून त्यांची फ्लेम कशी, येल्लो. आणि याच्यावरती जर तुम्ही भांडं ठेवलं किंवा हात ठेवला तर काय होतं, तर काळा पडतो, म्हणजेच काजळी सोडतात ते. सो इट इज कॉल्ड ॲज अ सुटी फ्लेम. ऑन द अदर हँड सॅच्युरेटेड जेव्हा हायड्रोकार्बन बर्न करता तुम्ही तेव्हा ते कसे जातात, ब्ल्यू फ्लेमने जातात, क्लिअर येल्लो, क्लिअर ब्ल्यू फ्लेम. जसं की आपला गॅस, घरगुती LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. जसं की इथेनॉल, ज्याला स्पिरिट म्हणतात, हा सुद्धा स्मोकलेसली आणि क्लिअर ब्ल्यू फ्लेमने जातो. ओके, सो दिस इज अबाउट कंबशन. मग लक्षात हेच ठेवायचं आहे की सॅच्युरेटेड hydrocarbons burn with a clear blue flame and unsaturated hydrocarbon burns with a yellow flame, sooty flame. It is because unsaturated hydrocarbon carbon proportion is more and hence the complete combustion is not occur, complete oxidation of carbon is not occur, and hence the yellow remaining carbon atoms comes as a soot from this reaction. And please remember, notice that जेव्हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात तेव्हा सुद्धा आपल्याला सुटी फ्लेम मिळू शकते जर इनकम्प्लीट ऑक्सिजन असेल तर. म्हणजे जर पुरेपूर ऑक्सिजन नसेल तरी सुद्धा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे देखील सुटी फ्लेम देऊ शकतात, येलो फ्लेम देऊ शकतात. जास्त हायड्रोकार्बन म्हणजे ऑक्सिजन असतील, पर्याप्त हायड्रोजन असतील, ऑक्सिजन, तर मात्र ही फ्लेम कोणती मिळेल, क्लिअर ब्ल्यू फ्लेम मिळेल. गॉट इट. चला पुढे जाऊया. ऑक्सिडेशन. What do you mean by oxidation? Addition of oxygen or removal of hydrogen is known as oxidation. Now, in this oxidation reaction, a certain substances causes oxidation. काही पदार्थ असतात जे ऑक्सिडेशन घडवून आणतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऑक्सिडंट. A substance which cause oxidation called oxidant. Right? आणि इथं ऑक्सिडेशन कोण घडवून आणतं, तर दोन सबस्टन्सेस आहेत. एक आहे KMnO4, याला म्हणतात पोटॅशियम परमॅग्नेट, आणि दुसरा आहे K2Cr2O7, ज्याला म्हटलं जातं पोटॅशियम डायक्रोमेट. सो पोटॅशियम परमॅग्नेट अँड पोटॅशियम डायक्रोमेट आर used as a oxidizing agent. They are known as oxidant. So how this oxidation reaction takes place? Let us take an example. Let us consider the example of ethanol, CH3CH2OH. दोन कार्बन ऍटम म्हणून इथेन, शेवटचा ई काढला, OL जोडला, इथेनॉल. याचं करूयात ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन साठी आपण वरील पैकी कोणताही एक घटक वापरूया. मी घेतला KMnO4. मग KMnO4 सोबत ऑक्सिडेशन होतं तेव्हा काय होतं माहिती का, हा OH च्या कार्बनला अटॅच झालेला आहे, याच्यातून 2 हायड्रोजन रिमूव्ह होतात. 2 हायड्रोजन काढून घेतले, रिमूव्ह झाले, काय मिळेल, OH. काय याच्याकडचे 2 हायड्रोजन काढले. व्हॉट इज द वॅलन्सी ऑफ कार्बन, इट इज 4. ऑलरेडी 2 बॉन्ड्स आर देअर अँड 2 बॉन्ड्स आर रिमेंड वॅकंट. 2 बॉन्ड बाकी आता. मग हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा इथं ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. ऑक्सिजन इज ऍडेड अँड हेन्स इथेन इज कन्वर्टेड इनटू, प्लीज सजेस्ट द नेम. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड? C2 carbon atoms, so obviously it is ethane. Now I will find this COOH group is there, right? COOH group. So it is कार्बोक्सिलिक ऍसिड है ना. मग कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर त्याचा सफिक्स काय, N काढला, E काढला, ओइक ऍसिड जोडला, म्हणजे याचं नाव काय, इथॅनोइक ऍसिड.
So this reaction is an example of oxidation. In this reaction, oxygen is added to ethanol and it converted into ethanoic acid. Alright, so obviously, and byproduct of this reaction, या reaction मधून बाहेर काय पडतंय? Hydrogen gas. So hydrogen gas is also liberated. I will show here hydrogen gas and it is shown by up arrow. का बरं? तर हायड्रोजन गॅस बाहेर पडतोय गॅसच्या स्वरूपात आहे म्हणून आपण अप arrowने याला दाखवतो. So during this reaction hydrogen gas is liberated and ethanoic acid is formed. Okay. So this is called oxidation reaction. Now please see on the page number 125 reaction चा खाली पॅरा दिलेला आहे. On adding a pink color solution potassium permanganate to the ethanol, the pink color disappears on the beginning. This is because the potassium permanganate is used up in the oxidation reaction. A certain point of the addition, the oxidation of the all quantity of the ethanol in the test tube is complete. If the addition is potassium permanganate is continued beyond the point, it is not used up and become excess, and the pink color of this excess potassium permanganate does not vanish. बघा ह्या रिएक्शनला तुम्ही कसं करू शकता. एका टेस्ट ट्यूब मध्ये इथेनॉल घेतलं त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट टाकलं. पोटॅशियम परमॅंगनेट हा काय आहे तर पिंक कलरचं सोल्युशन आहे. पिंक कलरचं सोल्युशन टाकलं इथेनॉल मध्ये गेल्या गेला हे पिंक कलरचं सोल्युशन कलरलेस होतं म्हणजे पिंक कलर डिसअपियर होतं. याचं कारण आहे की KMnO4 हा ऑक्सिडेशन मध्ये काय होतो युटिलाइज होतो है ना वापरला जातो आणि त्याच्यामुळे याचं काय होतं डिकलरेशन होतं. आता जेवढी क्वांटिटी इथेनॉलची असेल जेवढे मॉलिक्यूल इथेनॉलचे असेल तेवढेच ऑक्सिजन घेत राहील तो बरोबर आहे की नाही ऑन ऍडिशन ऑफ KMnO4. आता जेव्हा सगळ्याच्या सगळ्या इथेनॉल मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झालं आणि ते कन्वर्ट झाले कशामध्ये ऍसिटिक ऍसिड किंवा इथेनॉइक ऍसिड मध्ये मग आता वरून तुम्ही अजून एक्स्ट्रा मध्ये टाकताय काय KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट तर याचं ऑक्सिडेशन होईल का नो याचं ऑक्सिडेशन होणार नाही म्हणजेच काय होईल तो जो पिंक कलर आहे तो आता डिसअपियर होणार नाही वॅनिश होणार नाही आणि तुमच्या सोल्युशनला कोणता कलर प्राप्त होईल पिंक कलर प्राप्त होईल ऑन एक्सेस ऍडिशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. समजलं. याच्या पुढची रिएक्शन आहे ती आहे ऑक्सिडेशन ऍडिशन रिएक्शन. नाउ सी प्रोसिजर इज गिवन. काय करायचंय तुम्हाला पटकन सांगून देतो तुम्हाला की तुम्हाला एका टेस्ट ट्यूब मध्ये ऑइल घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला वनस्पती घी घ्यायचं आहे म्हणजे डालडा घ्यायचा आहे. एका टेस्ट ट्यूब मध्ये ऑइल वनस्पती ऑइल आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये वनस्पती डालडा घ्यायचा आहे. यांच्यामध्ये तुम्हाला एक तर ब्रोमिन लिक्विड ऍड करायचं आहे किंवा तुम्हाला आयोडीन सोल्युशन ऍड करायचं आहे. आयोडीन कलर सोल्युशनचा जो कलर आहे तो व्हायलेट असतो आणि ब्रोमिन जे लिक्विड असतं ते रेडिश ब्राऊन कलरचं असतं. प्लीज रिमेंबर दॅट. मग जेव्हा तुम्ही या दोघांपैकी एकाचे ऍडिशन करता कशामध्ये वनस्पती तेलामध्ये आणि वनस्पती तुपामध्ये तेव्हा काय रिएक्शन होते ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा ब्रोमिन किंवा आयोडीन हे जेव्हा तुम्ही टाकणार ऑब्व्हियसली कलरफुल सबस्टन्सेस आहे. ब्रोमिनचा रेडिश ब्राऊन कलर आहे आणि आयोडीनचा व्हायलेट कलरचं सोल्युशन आहे. जेव्हा तुम्ही याला टाकणार तेव्हा काय होईल जर यांची ऍडिशन झाली रिएक्शन मध्ये तर काय होईल यांचा कलर डिसअपियर होईल आणि जर यांची ऍडिशन झाली नाही रिएक्शन मध्ये तर यांचा कलर चेंज होणार नाही तो तसाच राहील. ऑब्झर्वेशन काय दिसेल तुम्हाला when you added a drops of iodine or bromine solution into the oil you will find that the color of this bromine or iodine disappears. What it is confirmed that the oil vanaspati oil contains a carbon double bond, right? So how this reaction goes please see. वनस्पती तेलामध्ये नक्कीच काय असायला पाहिजे कार्बन डबल बॉन्ड असायला पाहिजे आणि म्हणूनच जेव्हा आपण त्याच्यामध्ये ब्रोमीन वॉटर टाकतोय ब्रोमीन वॉटर Br2 दोन ब्रोमीनचे ऍटम तेव्हा एक ब्रोमीन एका कार्बनला आणि दुसरा ब्रोमीन दुसऱ्या कार्बनला ऍड होतोय आणि म्हणून डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. As the bromine is used of this reaction बघा ब्रोमीन यूज होतोय रिएक्शन मध्ये आणि म्हणून हा जो कलर आहे ब्रोमीनचा रेडिश ब्राऊन तो काय होतोय
डिसअपियर होतोय, किंवा आयोडीन टाकलं तर त्याचा देखील कलर काय होतोय, डिसअपियर होतोय. हे झालं ऑइलच्या बाबतीत. परंतु जेव्हा तुम्ही वनस्पती घी मध्ये टाकता, वनस्पती घी म्हणजे काय, डालड्यामध्ये टाकता हा ब्रोमीन किंवा आयोडीन सोल्युशन, तेव्हा त्याचा कलर डिसअपियर होत नाही. मग याच्यावरून आपल्याला हे समजतं की हा जो तुमचा सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, कोण, वनस्पती घी म्हणजे डालडा. सो वनस्पती घी इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड, दॅट इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि त्यामुळे याच्यावरती ऍडिशन होऊ शकत नाही, कोणाची, ब्रोमीनची किंवा आयोडीनची. तर दुसरीकडे वनस्पती ऑइल इज अनसॅच्युरेटेड and that's why the addition of the compounds can be occur, or addition of bromine and iodine is occur, and that's why the color of the solution gets changes. Now comes toward the next page, the reaction is shown. Addition reaction मध्ये आता आपण बघा काय करणार आहे. Can we make वनस्पती घी from the वनस्पती ऑइल? वनस्पती तेलापासून वनस्पती तूप म्हणजे डालडा तयार केला जाऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, यस. वी कॅन मेक unsaturated compound into saturated compound by doing the addition of hydrogen. आपण अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंडला सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावी लागेल. कशाची, हायड्रोजनची. मग हायड्रोजनची ऍडिशन म्हणजे मग आता ही एवढी सिंपल रिएक्शन नाहीये की तुम्ही वनस्पती ऑइल घेतलं आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन पास आउट केलं आणि झाली तुमची रिएक्शन. इट इज व्हेरी स्लो, इट रिक्वायर हाय टेम्परेचर अँड कॅटलिस्ट टू. मग या रिएक्शनला टेम्परेचर पण पाहिजे आणि या रिएक्शनला कॅटलिस्ट सुद्धा पाहिजे. मग ह्या रिएक्शनला आपण कॅटलिस्टने रिएक्ट करू, कॅटलिस्ट देऊ याला. बघा ही रिएक्शन कशी होईल, CH2 डबल बॉन्ड CH2, दॅट इज युअर ऑइल कंटेंट. सगळेचे सगळे मॉलिक्यूल आपण लिहू नये किंवा वरच्या सारखं स्ट्रक्चर काढूयात आपण. C डबल बॉन्ड C, 2 व्हॅलन्सी, आय विल पुट रिमेनिंग हायड्रोजन्स ओव्हर देअर. आणि आपण याच्यामध्ये हायड्रोजन गॅस टाकतोय. वी पास हायड्रोजन गॅस ओव्हर देअर. वी रिक्वायर्ड कॅटलिस्ट लाईक प्लॅटिनम और निकेल. दोघांपैकी कोणताही मेटल वापरा, प्लॅटिनम और निकेल. मग हे प्लॅटिनम किंवा निकेल वापरल्यानंतर होईल काय, हायड्रोजन इज ऍडेड to the carbon carbon double bond. Now see, one of the hydrogen is added over this carbon and second hydrogen is added over second carbon. So carbon carbon double bond get converted or saturated into carbon carbon single bond. Now see how the conversion takes place. This is the conversion and addition of 2 hydrogen over 2 carbon atoms are there. So ultimately a carbon-carbon single bond is formed and vanaspati oil get converted into vanaspati ghee. हे झाली ऍडिशन रिएक्शन. मग पहिली ऍडिशन बघितली आपण ब्रोमीन किंवा आयोडीनची, दुसरी ऍडिशन बघितली आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, दोन्ही रिएक्शन क्लिअर आहे. पहिल्या रिएक्शन मध्ये कलर डिसअपियर होतो ब्रोमीन किंवा आयोडीनचा, याचं कारण आहे त्यांची ऍडिशन होते. दुसऱ्या रिएक्शन मध्ये वनस्पती तेलाचं रूपांतर कशामध्ये होतं, वनस्पती तुपामध्ये होतं, डालड्यामध्ये होतं. Now, a tip is there. Unsaturated fats containing double bonds are healthy, while saturated fats are harmful to health. Unsaturated fats हे हेल्दी असतात, तर सॅच्युरेटेड फॅट हे अनहेल्दी असतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात असे फॅट आरोग्यासाठी लाभदायक आहे, हेल्दी आहे, खाल्ले पाहिजे. तर दुसरीकडे जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे म्हणजे डालडा, मग डालडा हा शरीरासाठी हानिकारक आहे. तो जरी स्वस्त असला तरीही तो आपल्या शरीराला अपाय करतो, है ना, कोलेस्ट्रॉल वाढवतो, बरेचसे ड्रॉबॅक्स त्याचे आहेत. तर सॅच्युरेटेड फॅट इज अनहेल्दी फॉर द हेल्थ. पुढची रिएक्शन आहे ती म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन. द फोर्थ रिएक्शन इज सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही सबस्टिट्यूशन रिएक्शन काय असते याबद्दल आपण माहिती घेणार आपण कधी, नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. काही लेक्चर बद्दल डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. तोपर्यंत स्टे इन होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.